नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर आलो आहो एक प्रश्न घेऊन आणि तो प्रश्न आहे चातक या पक्षाबद्दल। मित्रांनो, शरीराचा रंग काळा पांढरा असलेला आणि डोक्यावर तुरा घेऊन मिरवणारा चातक पक्षी तुम्ही बघितला असणार। पण तुम्हाला माहिती आहे का तो वर्षातील 12ही महिने आपल्याला दिसत नाही, तो फक्त पावसाळी 4-5 महिने भारतात राहतो आणि उर्वरित महिने राहतो आफ्रिकेत, म्हणजे तो जवळपास 60 ते 70% काळ आपला आफ्रिकेत घालवतो। पण चातक फक्त आफ्रिकेतून भारतात पाऊस घेऊन यायचा एकाच कामासाठी प्रसिद्ध नाही आहे, तर ते भारतात आल्यानंतर त्यांच्या जोडीदारासोबत मिलन करतात आणि बुलबुल किंवा सातभाई या पक्षाच्या आयत्या घरट्यात आपली अंडी घालतात। मग काय, बुलबुल किंवा सातभाई चातकाचा अंडीला आणि नंतर पिल्लांना आपले स्वतःचे समजून त्यांचे पालनपोषण करते। तर मित्रांनो, चातक आपल्या भारतात जन्मतो म्हणून भारतीय, की त्यांचा आयुष्याचा जास्तीत जास्त काळ आफ्रिकेत घालवतो म्हणून आफ्रिकन। व्हिडिओ लाईक करून आणि चॅनल सबस्क्राईब करून चातक भारतीय की आफ्रिकन या प्रश्नाचे उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे। धन्यवाद।